हाय हॅलो नमस्कार. मी मेघा. माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. खूप दिवसांनी ब्लॉग परत अपलोड करते. आज हे गावाकडचे व्हिडिओ आहेत, पण अपलोड नव्हते केले कारण की दुसऱ्या मोबाईलमध्ये होते ते व्हिडिओ. आता ते मला व्हिडिओ भेटलेत म्हणून मी आज अपलोड करते आहे. तर जत्रा होती गावाकडची. मलकाची जत्रा असते गावाला उन्हाळ्यात आणि आखाड्यामध्ये लक्ष्मीची असते. तर आम्ही ह्या जत्रेला गेलो होतो. सप्ताह झाला की लगेच जत्रा होती आणि तेव्हाचा व्हिडिओ आहे हा. तर एक DJ आहे आणि DJच्या पलीकडे दर्गा आहे. तर जत्रा होती तिथली म्हणून गेलो होतो. दर्शन घ्यायला पलीकडे जायचं होतं आम्हाला, पण DJ चालू आहे त्यामुळं मग इथेच थांबलो होतो आम्ही. तर आरवला घेतलं मामांनी नाचायला, त्याच्या बाबांनी, पण आरव काही जात नव्हतं त्यांच्याकडे कारण की हे सगळा DJचा आवाज आणि ही एवढी गर्दी वगैरे बघून आरव जरा घाबरतो. मग तो काही गेला पण नाचलाच नाही, लगेच आला मग माझ्याकडे. मग हे मुलांचं DJ वगैरे करून झालं नाचून वगैरे की मग आम्ही गेलो दर्ग्यामध्ये दर्शन घ्यायला. आणि इथं मलिदाचा नैवेद्य असतो, तर मग तो बनवून वगैरे दुसऱ्या दिवशी आम्ही नेला होता. आज फक्त दर्शन घ्यायला गेलो होतो कारण 2 दिवस असतात नैवेद्य दाखवायला प्रसादासाठी. मग आम्ही फक्त जाऊन दर्शन वगैरे घेऊन आलो पाया पडून. आतमध्ये गर्दी होती आणि इकडे चालू होतं आरवचं दर्शन घ्यायचं. मी आरवच्या पप्पांना म्हटलं होतं व्हिडिओ करा, पण ह्यांनी काही केला नाही व्हिडिओ. मग ते दर्शन घेत होते, तो मी व्हिडिओ केला. आणि ह्यांना एका साईडला उभं राहून व्हिडिओ करायला खूप लाज वाटत होती कारण की ह्या सगळ्या गावातल्या लेडीज, गावातली मुलं त्यांच्या ओळखीची. त्यामुळे ही म्हणले मी नाही व्हिडिओ करणार, तू कर. आणि मी जेवढं मला पॉसिबल होईल तेवढा व्हिडिओ केला होता. आणि आमच्या गावात ह्या देवाला खूप मानतात सगळे आणि आम्ही वर्षातून एकदा जातो, ह्या देवाचं करतो पण, आणि जत्रेला पण आम्ही दरवर्षी जातो. आणि आईंना तर खूप श्रद्धा आहे ह्या देवावरती. तर बघा इकडे बाहेरचं आहे असं वातावरण हे दर्ग्याच्या. मग इथे गावात ओळखीचे भेटले, त्यांच्यासोबत जरा फोटो वगैरे काढले, दर्शन घेतलं, मुलांना खायला वगैरे घेतलं. आणि जत्रा पण खूप मोठी भरली होती, पण ते सगळं व्हिडिओ करायला जमलंच नाही मला. आम्ही खरेदी करायला पण दुसऱ्या दिवशी गेलो होतो कारण थोड्याच वेळ असतो हा सगळा बाजार आणि लगेच जातो दुसऱ्या दिवशी मिरशिंगे जत्रेला. जे बीड भागातले आहेत त्यांना माहीत असेल, मिरशिंगीची जत्रासुद्धा खूप मोठी असते आणि इथली सगळी दुकानं तिकडे जातात दुसऱ्या दिवशी, त्यामुळे एका दिवस जत्रा खूप मोठी भरते. तर इथं खायला वगैरे आई घेत होत्या, मुलांना घेऊन देत होत्या, त्या ओळखीचे भेटले होते त्यांच्या. गावाकडे सगळे भेटले की मग ह्यांना खायला घेऊन दे, त्यांना खायला घेऊन दे, असतं चालू. तर आईनं बऱ्याच जणांना द्यायचं होतं घेऊन. मग त्या आईने खरेदी वगैरे केलं आणि मग नंतर आम्ही तिथून मग घरी गेलो. अजून गावाकडचे बरेच व्हिडिओ होते पण मोबाईलमुळे ते काही अपलोड करता नाही आले. इकडं आरवचं चाललं आहे मेकअप करायचा आणि जत्रा जायचं कारण 2 मिनिटाच्या अंतरावर जत्रा आहे. आणि आमच्या घरच्या शेजारीच ते खेळायचं लागलं होतं जंपिंग जपांग घराच्या समोरच. तर आरवला तेच खेळायचं, त्याचा तेच नाद होता की खेळायचं 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 म्हणून सारखं जायचा खेळायचा. आणि ही जी जंपिंग जपांगवाले होते ते आईंच्या माहेरचीच बाई होती, त्यामुळे मग ती बोलली ठीक आहे सोडा. आई बोलले एकदम तुझे काय असतील ते पैसे देईन, माझ्या पोराला खेळू देत. मग आरव इथं खेळत होता, सारखा जायचं, लक्षात आलं की जायचं घरातून आणि तिथं खेळत बसायचं. आणि आरवने खूप छान मजा केली गावाला. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.